ह्या बाबतीत आपण सविस्तरपैकी चर्चा करणार आहोत. आजचा टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हा जो टॉपिक आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी हा ठेवलेला आहे वेटेज ऑफ दिस क्वेश्चन आणि मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्कासाठी आहे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असते, कारण की हा टॉपिकच 4 मार्कासाठी त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचा वॅटेज आहे. तर 2008 पासून जे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपैकी चर्चा करूया. यामध्ये give the account of the double helical model of DNA. डबल हेलिकल मॉडेल ऑफ डीएनए चा जो स्ट्रक्चर आहे ऑक्टोबर 2008 मध्ये प्रश्न विचारलाय. गिव्ह द अकाउंट ऑफ डबल हेलिकल मॉडेल ऑफ डीएनए. पुढचा प्रश्न आहे स्केच लेबल द डायग्राम ऑफ एमआरएनए. मार्च 2009 मध्ये असे प्रश्न परीक्षेत विचारले जाण्याची जास्त शक्यता असते. एमआरएनए ची डायग्राम स्केच अँड लेबल द डायग्राम ऑफ एमआरएनए. पुढील प्रश्न आहे डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन इन यूकॅरियोटिक डीएनए. रेप्लिकेशन प्रोसेस जी डीएनए मध्ये डीएनए ची होत असते यूकॅरियोटिक सेल मध्ये. अशा स्वरूपाचा प्रश्न मार्च 2009 मध्ये विचारलाय. डिस्क्राइब द वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल ऑफ डीएनए. वॅटसन आणि क्रिकने शोधलेला जो डीएनए चा मॉडेल आहे त्याचं स्ट्रक्चर डिस्क्राइब करा. अशा स्वरूपाचा प्रश्न ऑक्टोबर 2009 आणि मार्च 2012 मध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न आहे डिस्क्राइब द स्ट्रक्चर अँड रेप्लिकेशन ऑफ द यूकॅरियोटिक डीएनए. ऑक्टोबर 2010 मध्ये. डिस्क्राइब द स्ट्रक्चर अँड रेप्लिकेशन ऑफ यूकॅरियोटिक डीएनए. स्ट्रक्चर अँड रेप्लिकेशन. Describe the structure of DNA and note on its replication. मार्च 2011 मध्ये प्रश्न विचारलाय. Describe the structure of DNA and add the note on its replication. डीएनए चं स्ट्रक्चर डिस्क्राइब करायचं आणि त्याच्यावर मेक अ नोट ऑन रेप्लिकेशन. पुढील प्रश्न आहे स्केच लेबल हेअरपिन मॉडेल ऑफ टीआरएनए. मार्च 2012 आणि 2013 मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. हेअरपिन मॉडेल ऑफ टीआरएनए. हेअरपिन मॉडेल ऑफ टीआरएनए अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत मार्च 2012 आणि मार्च 2013 मध्ये विचारलेला आहे. डिस्क्राइब दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. डिस्क्राइब दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड मार्च 2013 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे स्केच लेबल क्लोरलिप मॉडेल ऑफ टीआरएनए. मार्च 2014 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आपण जर विचार केला तर लेबलिंग मध्ये प्रश्न इथं डायग्राम बेस्ड प्रश्न विचारला जातो. इथं आपण बघितलं की स्केच अँड लेबल दी डायग्राम ऑफ एमआरएनए, स्केच अँड लेबल दी डायग्राम ऑफ दी हेअरपिन मॉडेल ऑफ टीआरएनए, स्केच दी लेबल अँड क्लोरलिप मॉडेल ऑफ टीआरएनए. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत नेहमी विचारले जात असतात, म्हणून ह्याच्यावर तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेट करा. डायग्राम बघा, एमआरएनए ची बघा, टीआरएनए ची बघा, क्लोरलिप मॉडेल ऑफ टीआरएनए पण बघा. डिस्क्राइब दी एक्सपेरिमेंट हर्शी चार्ज टू प्रूव्ह दी डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. मार्च 2014 मध्ये डिस्क्राइब दी एक्सपेरिमेंट ऑफ हर्शी to prove the DNA is the genetic material. DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. अशा स्वरूपाचा जो एक्सपेरिमेंट हर्सी अँड चासने प्रूव्ह करून दाखवलेला आहे, अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जेनेटिक मटेरियल हा डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. आणि पुढील प्रश्न असा असेल गिव्ह दी names
and function of enzymes, give the names and function of enzymes involved in lactose metabolism in E. coli. ऑक्टोबर 2014 मध्ये give the names and function of enzymes लॅक्टोज मेटाबॉलिझम इन E. coli मध्ये कोणत्या स्वरूपाचा एन्झाईम आणि त्याचं काय कार्य आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे ऑक्टोबर 2014 मध्ये. पुढील प्रश्न असा आहे, एक्सप्लेन सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ युकॅरियोटिक डीएनए. ऑक्टोबर 2015 मध्ये विचारलाय. व्हॉट इज अ अँटीकोडॉन. मार्च 2016 मध्ये डेफिनेशन लिहायची, व्हॉट इज अ अँटीकोडॉन. त्यानंतर आहे गिव्ह दी सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. जुलै 2016 मध्ये प्रश्न विचारलाय. गिव्ह दी सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस अँड एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. पुढील प्रश्न आहे, विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोसोम. मार्च 2018 मध्ये प्रश्न विचारलाय. विथ द हेल्प ऑफ द सुटेबल डायग्राम डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोसोम. मार्च 2018 मध्ये प्रश्न विचारलाय. त्यानंतर पुढील क्वेश्चन्स आहे, इन अन ऑक्टॅमर ऑफ न्यूक्लियोसोम कोर डीएनए कन्सिस्ट ऑफ बेस पेअर्स. जुलै 2018 मध्ये प्रश्न विचारलाय. एमसीक्यूचा प्रश्न आहे, एमसीक्यूचा प्रश्न आहे 46, 146, 246 आणि 346. याचं करेक्ट आन्सर तुम्हाला त्यामध्ये शोधायचे आणि त्यानंतर त्यापुढे लिहायचे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, इनलिस्ट दी हिस्टोन विच फॉर्म अन ऑक्टॅमर ऑफ न्यूक्लियोसोम. जुलै 2018 मध्ये प्रश्न विचारला. इनलिस्ट दी हिस्टोन्स विच फॉर्म अन ऑक्टॅमर ऑफ न्यूक्लियोसोम. म्हणजे इथं प्रश्न काय, इनलिस्ट दी हिस्टोन, त्याच्यामध्ये किती हिस्टोन्स आहेत ऑक्टॅमर ऑफ न्यूक्लियोसोम मध्ये, लिस्ट करायची हिस्टोन्स. H1, HA, H1A, H1, H1B, म्हणजे हे लिस्ट करायची आहे. ऑक्टॅमर न्यूक्लियोसोम मध्ये 8 प्रकारचे हिस्टोन्स असतात, त्याचे इनलिस्ट करायचंय. डिफाईन दी टर्म्स कोडॉन अँड अँटीकोडॉन. कोडॉन आणि अँटीकोडॉनची डेफिनेशन तुम्हाला इथं लिहायची आहे. कोडॉन म्हणजे काय, अँटीकोडॉन म्हणजे काय. स्केच लेबल डायग्रामॅटिक सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ डीएनए. स्केच लेबल डायग्रामॅटिक सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ डीएनए. जुलै 2018 मध्ये प्रश्न विचारलाय. स्केच अँड लेबल द डायग्रामॅटिक सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ डीएनए. देन पुढील प्रश्न, ऍज द बेस सिक्वेन्स प्रेझेंट ऑन वन स्ट्रँड ऑफ डीएनए. As the base sequence present on one strand of DNA, decide base sequence of other strand. This strand is considered as. म्हणजे एका स्ट्रँडवर जे बेस सिक्वेन्स असतो, तो एका स्ट्रँडवरला बेस सिक्वेन्स हा दुसऱ्या स्ट्रँडवर असणारे बेस सिक्वेन्स तो डिसाइड करतो. तर म्हणजे त्या स्ट्रँडला काय म्हटलं जातं, अशा स्वरूपाचा प्रश्न इथं विचारलेला आहे. मार्च 2019 मध्ये डिसेंडिंग स्ट्रँड, लीडिंग स्ट्रँड, लॅजिंग स्ट्रँड, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणायला पाहिजे, त्याचे कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग त्याच्यामध्ये दिसून येते, म्हणून त्या ठिकाणी त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणायचं. पुढील प्रश्न आहे, इन दी लाईट ऑफ ग्रिफिथ एक्सपेरिमेंट एक्सप्लेन दी ऍक्शन ऑफ द 2 स्ट्रेन्स ऑफ डिप्लोकोकस निमोनी. गिव्ह इज अ कन्क्लुजन्स. म्हणजे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट मध्ये एक्सप्लेन ऍक्शन ऑफ द 2 स्ट्रेन ऑफ द डिप्लोकोकस निमोनी अँड गिव्ह इज कन्क्लुजन. आणि त्या ठिकाणी 2 स्ट्रेन कोणत्या वापरलेल्या आहेत, त्या 2 स्ट्रेनचं नाव लिहायचंय. एक्सप्लेन द ऍक्शन ऑफ, त्यांचं ऍक्शन पण एक्सप्लेन करायची आहे आणि त्याचं कन्क्लुजन पण त्या ठिकाणी मेन्शन करायचंय. अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे, पुढील प्रश्नामध्ये, नेम दी रेडिओ ऍक्टिव्ह प्रोब यूज इन
इन इंडिया फॉर द डीएनए फिंगरप्रिंटिंग ऑक्टोबर 2013 मध्ये प्रश्न विचारलाय. म्हणजे नेम दी रेडिओएक्टिव्ह प्रोब. कोणता रेडिओएक्टिव्ह प्रोब हा डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये इंडियामध्ये वापरलेला आहे. यूज इन इंडिया फॉर द डीएनए फिंगरप्रिंटिंग. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज अ गोल ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे गोल काय आहेत? ऑक्टोबर 2014 मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय. व्हॉट डज द एब्रिव्हिएशन ऑफ द HGP स्टँड फॉर. म्हणजे त्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. एब्रिव्हिएशन्स विचारलाय. HGP म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. गिव्ह द ऍप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग ऑक्टोबर 2015 मध्ये प्रश्न विचारलाय. गिव्ह द ऍप्लिकेशन ऑफ द डीएनए फिंगरप्रिंटिंग. डिफाईन द टर्म जिनोम ऑक्टोबर 2015 मध्ये विचारलाय. राईट डाऊन द फुल फॉर्म ऑफ द RFLP मार्च 2016 मध्ये विचारलेलं आहे. म्हणजे ऍब्रिव्हिएशन्स आहे. ऍब्रिव्हिएशन्स. व्हॉट डज द ऍब्रिव्हिएशन ऑफ HGP जसं विचारलंय तसंच तिथं RFLP. त्याचबरोबर विच मटेरियल इज यूज फॉर द आयसोलेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंग किंवा टेक्निकमध्ये कोणत्या प्रकारचं आयसोलेशन ऑफ डीएनए वापरलं जातं? मार्च 2017 मध्ये विचारलंय. मटेरियल विच आर यूज फॉर द आयसोलेशन ऑफ द डीएनए इन अ फिंगरप्रिंटिंग टेक्निक. डीएनए ला आयसोलेट करण्यासाठी फिंगरप्रिंटिंग टेक्निक मध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल्स वापरलं जातं? डिफाईन द जिनोम्स. पुढील प्रश्न, गिव्ह एनी टू ऍप्लिकेशन ऑफ इट. मार्च 2018 मध्ये प्रश्न विचारलाय. डिफाईन जिनोम्स. जिनोमिक्स. ऍप्लिकेशन ऑफ द जिनोमिक्स. म्हणजे पुढील प्रश्न आहे, VNTR is the variable number of tendon repeats. Variable number of tendon repeats. Vulnerable number of tendon repeats. Variable number of tendon reports. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडॉन रिपीट्स हा त्याचा ऑप्शन्स करेक्ट आहे. VNTRS म्हणजे व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडॉन रिपीट्स हा त्याचा ऑप्शन्स करेक्ट आहे. जुलै 2018 मध्ये प्रश्न विचारलेला. त्यानंतर मार्च 2020 मध्ये प्रश्न विचारला. लिंकर डीएनए कनेक्ट टू दी सक्सेसिव्ह न्यूक्लियोसोम कन्सिस्ट ऑफ दी हाऊ मेनी बेस पेअर्स. 146 बेस पेअर, 200 बेस पेअर्स, 160 बेस पेअर्स अँड 54 बेस पेअर्स. किती बेस पेअर त्याच्यामध्ये असतात? त्यानंतर मार्च 2020 मध्ये डिस्टिंग्विश बिटवीन दी डीएनए अँड RNA. डिस्टिंग्विश बिटवीन दी डीएनए अँड RNA. डीएनए आणि RNA त्यामध्ये जो ऍक्च्युअली डिफरन्सिएट विचारलेला, डिफरन्सिएट विचारला, डिस्टिंग्विश केलेला आहे. ओके. थँक्यू सो मच. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनस्वी आभार. पुढील व्हिडिओ निश्चित पहा.